हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। नवी दिल्लीचं वातावरण पुन्हा तापलं। विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी पुन्हा मैदानात। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर इंडिया आघाडी ठाम। विद्यार्थी एकटे नाहीत, विरोधक शांत बसणार नाहीत। बैठकीनंतर इंडिया आघाडीचे नेते आक्रमक। आमच्या मोर्चात दिल्लीसारखं केल्यास फटकून काढू, राज ठाकरेंचा इशारा। दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार, सूत्रांची माहिती। सरकार हिंसा करणाऱ्यांचं पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। रवींद्र दंगेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर। कंत्राटदार आत्महत्या प्रकरणी दंगेकर दाम्पत्याला दिलासा। पेपर फुटीवरून मुंबई मनपात गदारोळ, सत्ताधारी विरोधक आमने-सामने। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या बैठकीत गोंधळ, विकास कामांवरून सदस्यांमध्ये मतमतांतरे। बारामतीत दिवंगत अजित पवारांच्या पुतळ्याचं लोकार्पण, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न। पुण्यातील नवले पूल परिसरातील लॉजवर गुन्हे, शाखेचा छापा, वेश्या व्यवसायातून 9 तरुणींची सुटका। पैठणमध्ये डाळिंब चोरीच्या संशयावरून 4घांना बेदम मारहाण, एका मुक्या तरुणाचाही समावेश। जंतर मंतर परिसरामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद, 1.5 किलोमीटर परिसरात इंटरनेट बंद। माजी खासदार विनायक राऊत जादूटोणा प्रकरण, विनायक राऊतांना 28 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण। गुजरातच्या वलसाडमध्ये पावसाचा हाहाकार, सोसाट्यामध्ये पाणी, वाहनं पाण्याखाली। पालघर जिल्ह्यामध्ये पुरासारखी स्थिती, बोईसरच्या टिमा रुग्णालयात शिरलं पावसाचं पाणी। साताऱ्यात पावसाचा कहर, वेणा नदीवरील पूल पाण्याखाली, मसवे गावाचा संपर्क तुटला। रामकुंड परिसरामध्ये अडकलेल्या 2 तरुणांना काढलं बाहेर, संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला पूर। बोगस बियाणे प्रकरणी 75 FIR दाखल, पश्चिम विदर्भात 13 विविध कंपन्यांवर गुन्हे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे 10 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला, रिक्षाचा पाठलाग करून अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला।